पोर जतन केली, वाढवली, लगीन करून दिली. आणि काय खेळ मांडलाय घरात. भाऊ भावाचं वैरी झाल्यात. अहो, तुमची पोरं वाटण्या कराया निघाली. वाटण्या झालेल्या बघण्यापर्यंत माझं डोळं का नाही भेटत. मला आता सहन होत नाही. मला उद्याचं तिचं दाऊ नका. मला आता सहन होत नाही. सरपंच म्हणजे एकदम तयार आहे. काय झालं नवं मनासारखं. आमचं कर्तव्य आम्ही पार पाडलं. मग आता आहे का? घ्या लाडू घ्या म्हणजे तोंड गोड होईल. हो रत्नाका आल्या की. रत्नाका या बसा या. मंडळी आता एक सवाल राहिला बघा. रत्नाकाचं काय करायचं? अरे ते आता तिने आता राहायचं कुठं? का तिच्या बी 3 समान वाटण्या करायच्या. बाबा परसादा काय तू वडील हायस, तू आईला सांभाळतो की. अहो ऐकायचं हाय मला. आओ जरा इकडे आलो. बरं झालं परसाद सांभाळतो म्हणला. तो एक प्रश्न मिटला. काय रत्नाका झालं ना मनासारखं का? आणि काय मनात असलं तर सांग. वाटण्याहून बी एकत्र आलायचा, असं सणासुदीला बी एकत्र येत जा, कुळाचार करीत जा. आणि यांच्यावरच सराताच्या दिवशी समजे देवळात एकत्र जमून परसाद घेत जा. एवढी माझी इच्छा पूर्ण करा म्हणजे मला सर्व पावलं. हे पाच सरपंच माझं काय म्हणणं आहे. आई हाय तिघांची, तेव्हा तिची बी वाटणी करा. अरे पण आता तूच म्हणला होतास ना की आई राहू दे माझ्याकडे म्हणून. नाही पर 4-4 महिने राहिली प्रत्येकाकडं. बर तर ते बी रीतीप्रमाणेच होईल की. पहिले 4 महिने राहील माझ्याकडं. काय महादेवा आता म्हणतायसा तर आहे. मी काय म्हणतेय, आत्याबाईसनी आपल्याकडेच ठेवून घ्या. हे बघा, मी अशी दिसाक पडलेली, माझं बाळतपण बी जवळ आले, कामाधामाची सोय होईल. आणि विहीनबाईच्या खर्चाचं बी ठरवून घ्या. अहो एका माणसाचा खर्च म्हटलं तर कमी असतो या. होय आता माझ्यावरून सांगते की मी. अहो लुगडी हाय, दुखणी हाय, ती कुणी करायची हो? अरे तुम्ही कोण माणसं हायसा का हैवान? ज्या आईच्या पोटी तुम्ही जन्म घेतला असा तिच्याच वाटण्या करायला बसला असा. तुमच्या जिनगाडीवर आता या घरात मी पाणी देखील पिणार नाही. अक्का मी चाललो. अरे थांब बाबा थांब. तू का राग घालतो याच डोक्यात? अरे तूच समजवलंस ना मगाशी मला. नाही रत्नाका, ही माणसं नाही जनावर आहेत. जनावर या जनावराच्या गोट्यात नाही राहायचं मला. अरे नकोस रे. अरे असं करू नकोस रे. तू तरी मला सोडून जाऊ नकोस रे. माझ्या बाबा नकोस जाऊ नकोस. जाऊ काय तळतीस? भाजी तळतीया बाबानो. खातायचा गरम गरम? दे की मग. थांबा मला पण दे गो. काका कशी आहेत र? चांगली आहेत. चांगले आहेत काका. पाहिजे
देतो देतो. इटला, पांडुरंगा. काका काका. अरे दुष्काळात ना आलासा, घरात खायला मिळत नाही, लोकांच्या घरचं खाल्लं तर याद राखून ठेवा. चला अगं का मारतेस तुम्ही का बसा आत्याबाई, शहाणपणा नका शिकू. चला रे चला, म्हातारा चळ लागलाय तिला. म्हातारे झालाय त्याचं अक्कल बी गेली काय? माझ्या पोरांच्या हातावर भज ठेवायला माझी पोरं भिक्कार देत. अगं पोर आहेत ते असणे कशाला ताटणं वाटी. आला तर पाटावर बसून ताटली मोऱ्या करायची, कशाला एवढ्या म्हातारा झालाय? चुकलं माझं, पण तुझं तोंडावर बाई. पण मी म्हणते असं का वागावं? चुकले म्हणते ना वा, का तुझं पाय धरू आता? टाका ते. दोन माझी दिली पोरासनी, त्याच केवढं रामायण केलं दोघींनी. मी काय करू? मला समजायची पोरं सारखीच. समजायची पोरं. हे काय वाटत्या बाई, भरल्या घरात रडताय कशा बाई? नाही का बाय, रडत नाही. अगं चिलटा एवढी बाप, पर त्या बायासनी त्याच केवढं रामायण केलं दोघींनी. दोन भजी दिली पोरासनी. भजी दिली? का दिली? कुणाला विचारून दिली? इथे 4 महिने राहायला येता का घर लुटून द्यायला येता? घरची मालकी मी हाय, तुम्ही कोण देणार? मी कोण देणार? कोण देणार?